नमस्कार, महाराष्ट्र टॉक शोमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी व्यक्ती महाराष्ट्रात गणिताचा जादूगार म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्रातील हजारो नाही तर लाखो विद्यार्थ्यांनी या व्यक्तीकडून साध्या सोप्या पद्धतीने आणि तेही हसत खेळत गणितासारखा अवघड विषय समजून घेतलेला आहे। त्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास आज आपण पाहणार आहोत। सर नमस्कार। महाराष्ट्रात आपल्याला गणिताचा जादूगार असं म्हणून ओळखलं जातं आणि गणितासारखा अवघड विषय, किचकट विषय तुम्ही एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगता आणि एवढं हसत खेळत शिकवता, तर तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टी कशा लक्षात आल्या किंवा एवढ्या हसत खेळत सुद्धा मी गणित शिकवू शकतो? एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची जडणघडण होत असताना मला नेहमी 3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात। त्यापैकी एक म्हणजे त्याचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं, नॅचरली काही त्याच्यामध्ये गुण असतो। दुसरं म्हणजे त्याला वातावरण कसं मिळालं आणि त्याला गुरु कोण भेटले। या 3 गोष्टीवरती आयुष्याची जडणघडण अवलंबून असते। त्यापैकी पहिला गुण जो आहे त्यात इनबॉर्न म्हणजे लहानपणापासूनच गणित या विषयाची मला गोडी होती, आवड असं म्हणता येईल। आणि तशा प्रकारचंच वातावरण मला शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत मिळालं आणि त्याच क्षेत्रातले खूप तज्ज्ञ असे व्यक्ती जे मला गुरु म्हणून भेटले, ज्यांच्यापासून मी प्रेरणा घेतली आणि त्यांचा मूळ बेस गणित शिकवण्याचा हा विद्यार्थ्यांना विनोदाच्या माध्यमातून गणित समजून सांगणे हा होता। कारण की त्यांना एक माहिती होतं की गणितासारख्या विषयाबद्दल अनेक गैरसमज आहेत, तो खूप किचकट आहे, समजायला अवघड जातो। तिथं जर विनोदाचे आपण जोड दिली त्या गणिताला, अर्थात ते खूप अवघड आहे कारण की हे 2 गोष्टी परस्पर भिन्न आहेत, विनोद आणि गणित, परंतु त्यांनी त्यांची सांगड घातली आणि त्याच्यापासूनच मी प्रेरणा घेतली। म्हणून मला गणित सोप्या पद्धतीनं आणि थोडंसं त्यातलं सरांना इतकं नाही, परंतु मला विनोद थोडाफार त्याच्यामध्ये निर्माण करता आला। आज लाखो हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत आणि ज्यांनी तुमच्याकडनं गणित शिकून ते आज खूप चांगल्या पदावर आहेत, इंजिनियर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत। या सगळ्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातल्या सर्व आमच्या प्रेक्षकांना सुद्धा की तुमचा आयुष्याचा प्रवास जाणून घ्यायचा आहे। आणि आयुष्याच्या प्रवासामध्ये आमचा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं बालपण, तुमचं स्वतःचं शिक्षण, तुमचं लहानपण हे कसं गेलं? त्यातल्या काही चांगल्या गोष्टी, काही तुम्हाला अशा मेमोरेबल गोष्टी आहेत ज्या सांगायला वाटतात, काही वाईट गोष्टी पण असतील ज्यातून पण तुम्ही काही चांगला बोध घेतलाय? बालपणाचा काळ जर म्हणायला समजा तर खूप लहानपणाचा काळ तर काही आठवत नसतो, परंतु मला जसं कळतंय तसं लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यात एक गाव आहे कोरगला म्हणून, तिथं माझा जन्म झाला। वडील पूजापाठ आणि थोडीफार घरातली शेती असं एकंदर उत्पन्नाचं आमचं साधन होतं। गावामध्येच एक 7वीपर्यंत शाळा होती, जिल्हा परिषदेची शाळा होती। त्या शाळेमध्ये मी 1ली आणि 2री असं 2 वर्ष शिक्षण घेतलं आणि तिथल्याच त्या गावातल्या वातावरणामध्येच वाढलं। परंतु मला एक लक्षात येतं की जेव्हा मी शाळेत वगैरे जात होतो त्यावेळेला शिक्षण, ते शिक्षक काय शिकवतात तर त्याच्यामध्ये मला लहानपणापासूनच आवड वाटायची, थोडंसं त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायचा। अशा पद्धतीनं माझं लहानपणीचा प्रवास झाला। मग ते तिथलं वातावरण सगळं, 10 ते 4 शाळा आल्यानंतर मग मैदानावर खेळायला जाणे, पाठीमागच घराच्या पाठीमागे शेत होतं, तर शेतावर जाणे, तिथे मग विहिरीमध्ये पोहायला जाणे, तिथल्याच सगळ्या गल्लीतल्या मुलांबरोबर खेळणे, अगदी मग गोटे खेळण्यापासून सगळे ग्रामीण भागातले सगळे खेळ, असं एकंदर हे सगळं माझं कल्चर साधारणतः 2रीपर्यंत म्हणजे 7 वर्षापर्यंत राहिलेलं आहे। लहानपणापासून तुम्हाला गणिताच्या शिक्षकामुळे गणिताची आवड लागली असं म्हणायचं आम्ही? त्याच्यामध्ये जसं मी आता सांगितलं की शिक्षक जे असतात ते तुमच्यामध्ये असणारी जी आवड असते त्याला डेव्हलप करायचं काम करतात। आवड निर्माण करणे
हे नॅचरलीच असते असं मला वाटतं की आपल्या मनातूनच काही गोष्टी आलेल्या असतात. फक्त त्याला प्रोत्साहन देणे, त्याला वाढवणे आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टीला एनकरेज करणे हे काम नेहमी शिक्षकाकडे असतं. आणि जर का त्याच्या विरुद्ध झालं समजा, शिक्षकाने त्याचं उलटं केलं, समजा एखाद्यामध्ये आवड आहे परंतु त्याला डिस्करेज केलं, तुला काही कळत नाही, तुला येत नाही, तर ती प्रतिभा आहे त्याची खुंटीत होऊ शकते. म्हणजे तुम्हाला इतरांसारखी गणिताची भीती वाटली नाही असं म्हणायचं लहानपणापासून, जसं आम्हा सगळ्यांना भीती असते गणित म्हणलं की? नेहमी एक लक्षात म्हणजे मला पहिल्यापासून येतं की आपण एखाद्या गोष्टीला का भीतो, त्याचं एक दडपण असतं त्या विषयाचं असेल, कुठल्याही गोष्टीचं भीती ही काय, एकतर ती त्याचं 90% भीती काल्पनिकच असते. मुळात आपण त्याचा जर सखोलपणे अभ्यास केला, त्या डीपमध्ये जाऊन अभ्यास केला तर ती भीती हळूहळू नाहीशी होते. आणि दुसरं म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट काहीतरी करून दाखवायची आणि ती नाही झाली तर बाकीचे लोक काय म्हणतील हे दडपण जेव्हा असतं त्यावेळेला भीती जास्त आपल्यावर राज्य करत असते. मला त्याच्यापासून काही आउटपुटच नाही घ्यायचं होतं. समजा मी कमी मार्क घेतले काय किंवा जास्त मार्क घेतले, मला ते कुठं प्रूव्ह करायचं नव्हतं तो विषय की बाबा उद्या परीक्षा आहे, समजा परीक्षेत मला कमी मार्क पडले तर घरचे काय म्हणतील किंवा बाकीचे लोक काय म्हणतील, हे जे दडपण असतात त्याच्यामुळे भीतात. आई वडिलांचं प्रेशर नव्हतं किंवा अभ्यास कर नाही तर मग म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं ज्ञानच नव्हतं मुळात. पहिली गोष्ट तर किंवा शाळेत जात आहे, कितीला जात आहे मुलगा, काय करतो, त्याला काय जमतंय काय नाही, ते त्याची फक्त शिकलं पाहिजे बाबा, कुठेतरी स्वतः पायावर उभं राहावं, आपल्याला ही परिस्थिती आहे घरची ती सुधारली पाहिजे, एवढाच उद्देश. बाकी एज्युकेशन म्हणजे पॅरेंटिंगच्या बाबतीत त्यांना फार तसं कळत नव्हतंच. साहजिक आहे ग्रामीण भागामध्ये. आपण बऱ्याचदा असं म्हणतो किंवा 10वी पर्यंत मला अमुक एक सर खूप चांगलं शिकवायचे गणित म्हणून माझं गणित परफेक्ट झालं. असे कोणते गुरु आहेत तुमचे की 10वी पर्यंत त्यांचं गणित आवडलं आणि तुम्हाला तिथं आवड निर्माण झाली त्यांच्या टीचिंगवर? नाही, तसे खूप म्हणजे एकच म्हणता येणार नाही. असे अनेक म्हणजे प्रारंभीपासून गावातल्या शाळेत असताना पण एक गुरुजी होते उजनीचे, ते खूप चांगल्या पद्धतीने गणित सांगायचे. नंतर मी त्या प्राथमिक शाळेत शिकलो, ती 3री-4थीला, तिथे पण गणिताचे टीचर मला चांगले भेटले. त्याच्यानंतर पुन्हा 6वी-7वीला एका सरांकडे मी क्लास लावला होता, ते सर पण खूप गणित चांगलं शिकवायचे. नंतर 9वीला एक क्लास लावला होता, ते सर चांगलं शिकवायचे. परत 10वी 11वी 12वीला ज्यांच्याकडे मी शिकलो, म्हणजे एखादा जर बघितला तर पहिल्यापासूनच म्हणजे अगदी पहिल्या वर्गापासून ते BSc पर्यंत प्रत्येक शिक्षक मला चांगलेच भेटत गेले. हा एक म्हणजे माझ्या दृष्टीने चांगला योग आहे म्हणता येईल. मग आता तुमच्या या प्रवासामध्ये म्हणजे बालपणापासून ते शिक्षणापर्यंत तुम्हाला असं जाणवलं का की बाबा या विषयातच मला माझा बिझनेस करायचा आहे किंवा माझा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा मला याच्यातनंच अर्थार्जन करायचं आहे आणि मग तो फोकस करून तो उद्देश देऊन तुम्ही हे सर्व कार्य सुरू केलं का? ह्याच्यात झालं कसं, माझं मूळ 10वी जेव्हा झालं त्याला माझ्या डोक्यात होतं की आपण BSc MSc करून प्राध्यापक शिक्षक अशी कुठेतरी नोकरी करावी गणिताचं. पण त्यावेळेला घरच्यांचा विरोध असा होता की समजा BScला 11वी-12वीचे 2 वर्ष, BSc 3, परत MSc, परत B.Ed, त्याच्यानंतर नोकरी लावायसाठी पैसे द्यावं लागतात असं एक ग्रह, किंवा मग तेवढे दिवस जर का शिकत राहिलं तर मग घरची आर्थिक परिस्थिती बरी नाही. म्हणून मला 10वीला त्या काळामध्ये बरे मार्क पडले होते. तर तशा परिस्थितीत काय पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यावं आणि 3 वर्षात इंजिनियर झालं की पटकन आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो, घराला पण हातभार लावतो. या उद्देशाने मला त्यांनी घरच्यांनी पॉलिटेक्निकला घातलं. अर्थात ते चुकीचं नव्हतं, पण मी तिथे गेल्यानंतर माझा जो ॲटिट्यूड होता तर तिथल्या कुठल्याही गोष्टीला मॅच होत नव्हता. प्रॅक्टिकल करायला मला प्रॉब्लेम यायचे, मला ड्रॉइंग काढता यायचं नाही किंवा बऱ्याच गोष्टी तिथल्या कळायच्याच नाहीत, खूप अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम. मग मी काय करायचं, तिथे एक लायब्ररी होती, तिथे जाऊन बसायचं, तिथे पेपर वाचायचं, फिजिक्स मॅथ असे एका दुसरं पिरियड करायचं आणि दिवसभर मी तिथे टाइमपास करायचो त्या ठिकाणी. आणि नंतर तर माझ्या डोक्यात आलं की आपण हे सोडून दिलं पाहिजे. म्हणजे जर का आपण इथं राहिलो समजा तर 3 वर्षाचा कोर्स किती पुढे किती वर्ष लागतील
हां, काही काही सांगता शक्यता येणार नाही. हं. मग ते सोडून द्यायचं म्हटल्यानंतर भीती मनामध्ये, बाकीचे घरचे पुन्हा प्रश्न, म्हणजे काय 1 वर्ष वाया घालवलं किंवा, आणि बऱ्याच वेळेला असं होतं की त्यावेळेला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागायचा नाही आणि लोकलला लागलं होतं, आपल्याच गावात बाहेर राहायचं, गव्हर्नमेंट होतं, लोकल होतं शहरावर. मग तशा परिस्थितीत नंबर लागला आणि हा सोडून द्यायला म्हणजे वेळेपणा आहे वगैरे असं हे लोकांनी मला समजून सांगितलं. पण माझं ठाम मत होतं की आपण हे करू शकणार नाही. बरेच प्राध्यापकांनी पण तिथले समजून सांगितले, ते माझ्या ओळखीचे होते, घरच्यांनी, नातेवाईकांनी, मित्रपरिवारांनी, पण मी ते काय ऐकलं नाही. दिवाळीनंतर मी माझ्या मनाशी ठरवलं की मला ते सोडून द्यायचं. मग माझ्या ओळखीचे एक जण होते, ते नेहमी आमच्या घरी यायचे, त्यांना घेऊन गेलो मी पॅरेंट म्हणून. मला 30 प्राचार्यांना भेटायचं तर अर्ज द्यायचा, 30 काढायचं, घरी सांगायचं नाही. ते 30 काढण्यासाठी मग मी गेलो. ते सर प्राचार्य खूप कडक होते, त्यांनी सांगितलं असं म्हणजे मग मी सबमिशन केलं नव्हतं त्या वर्षी, काही नाही, म्हणजे डिटेल होत होतं मी त्यावेळेस. 30 काढायचा अर्ज दिला, 30 काढून आणून मी घरी ठेवलं. खूप जेव्हा 10वीचा नंतरचा रिझल्ट लागला पुढच्या वर्षीचा, त्यावेळेला मग मी घरी सांगितलं की असं मी पॉलिटेक्निक 1 वर्षानंतर सांगितलं. पुढचे 6 महिने समजा, या वर्षी समजा मी जूनला ॲडमिशन घेतलं असेल तर पुढच्या वर्षी आता मला नवीन ॲडमिशन घ्यायचं होतं, पण मला तिथे जायचं नव्हतं पॉलिटेक्निकला. मग काही जणांनी असाही सल्ला दिला की बाबा पुन्हा तू ॲडमिशन घे, 1 वर्ष गेलं तर गेलं, आता ह्या वर्षी शिस्त लागेल. मी ते बदललं आणि मग परत 11वीला दयानंद कॉलेजला सायन्सचं ॲडमिशन घेतलं, तिथं मॅथ्स घेतलं. मग 11वी 12वी व्यवस्थित पूर्ण केलं. पण आता माझ्या डोक्यामध्ये ते एक बसलेलं की आपण पॉलिटेक्निक सोडून आलेलो आहोत, म्हणजे इंजिनिअरिंग हे आपल्यासाठी क्षेत्र नाही आहे. अच्छा, बरोबर. आणि मेडिकलमध्ये तर पहिल्यापासून इंटरेस्ट नाही. ह्या 2 गोष्टी जर बंद झाल्या तर आता आपल्या समोर तिसरा पर्याय काय? तर आता आपण जे ठरवलं होतं 10वीनंतर किंवा आपल्याला पुढे शिक्षक प्राध्यापक व्हायचं, परंतु मग पुन्हा मर्यादा यायला लागल्या की पुन्हा आता हळूहळू जास्त कळायला लक्षात आलं की आपण समजा एका साच्यामध्ये काम करायचं ठरवलं, शिक्षक व्हायचं ठरवलं, प्राध्यापक, तर तिथल्या नियमाला धरून आपल्याला सगळं काम करावं लागेल. आपल्याला आपल्या स्वतःचं काही तिथं वापरता येणार नाही यांनी सांगितलेल्या पद्धती. मग आपण हेच काम करावं आणि मग शिक्षण क्षेत्रामध्ये कोचिंग क्लासेसच्या क्षेत्रात यावं असं ठरवलं मी 12वीच्या नंतर. अच्छा. आणि ठरल्यानंतर मग मी ती सुरुवात लगेच केली. 12वीची परीक्षा झाली माझी की मग मला लगेच आता ते कसा व्यवहार असतो, मी माझ्या मित्राकडे 12वीला असताना अभ्यासाला जायचो. तर अभ्यासाला जात असताना तिथं त्याचा भाऊ होता, लहान भाऊ, तो 11वीला होता, मी 12वीला, म्हणजे असे आमच्यापेक्षा 1 वर्ष लहान असताना. मग त्याने आम्ही ते त्याच्या घरी त्याची आई क्लास घेत असल्यामुळे बोर्डवर होता, आम्ही तिथे जेव्हा प्रॉब्लेम सोडवायचो मग ते बघायचे सगळे त्याचे मित्र वगैरे. खूप मोठा असं हॉल वगैरे होता घरी. ते बघितल्यानंतर त्याला लक्षात आलं की बाबा हे मॅथ खूप परफेक्ट जमते. त्याने म्हणजे आता तुझी परीक्षा झाली तर मला दररोज येऊन शिकवायचं. मी घरून तर घराच्या जवळच होता, त्यामुळे घरून जायचं रोज दुपारी 1ला 1:30ला ये म्हणायचं. मग ते काही परीक्षेत विचारलेले क्वेश्चन्स वगैरे असं सोडून घ्यायचं. मग ते लक्षात आलं की बाबा मॅथमध्ये, अर्थात मी 12वीची परीक्षा दिली होती आणि तो 12वीला गेलो होतो. 3-4 जण ते होते, मग त्यांना दुपारी कधी कधी ते झोपलेले असायचे, झोपून उठवायचं, त्यांना शिकवायचं. मग ते नंतर काही दिवसानंतर ते सगळं गल्लीत काही जणांना कळालं की बाबा येत. मग पुन्हा माझ्या एका मित्राचा भाऊ 10वीत होता, मग मी घरी येत होतो शिकायला, तर 2 महिने शिकवलं. ते घरी यायचं, मग मी त्याला काही इक्वेशन्स वगैरे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, सॅम्पलिंग इक्वेशन असे काही चॅप्टर शिकवले. मग ते शिकवल्यानंतर पुन्हा नंतर जूनमध्ये काय झालं की रिझल्ट लागल्यानंतर माझ्या एका मित्राची बहीण परत 10वीला नापास झाली. मग तिला पण माहिती होते वाड्यात सगळे एक आहे किंवा विषय गेला तर तू तिला शिकवायचं. शिकवायला चालू केलं, मग तो विषय निघाला, म्हणजे अगदी 17-18 मार्क पडले होते 150 पैकी. तर ते एकदम 119 पर्यंत गेले, ते एकदम ते रेकॉर्ड झालं. मग तिला जोडून देते मैत्रीण, असं करत करत म्हणजे माझं एक कल्चर हळूहळू तिथं डेव्हलप होत होतं. पुन्हा मग मी ते माझ्या एका मित्रांना नगर परिषद शाळेतला एक हॉल, ती शाळा सुटल्यानंतर उघडून द्यायचं, ते चहा वगैरे तिथेच होत्या, तिथं ते राहत होते. तिथं मी काही गल्लीतल्या मुलांना घेऊन शिकवायला चालू करायचं. अशा पद्धतीने मग क्लासेसमधला माझी एंट्री अशी झाली. ओके. आणि मग हे सुरुवात कशी झाली? मग मोठ्या संख्येने विद्यार्थी कधी यायला सुरुवात झाली? मग मी ज्यावेळेला इथून श्यामनगरमध्ये म्हणजे गेलो, फर्स्ट इयरपर्यंत मी इथे होतो. 12वी सेकंड इयरला असताना मग
श्यामनगरला राहायला गेलो. मग तिथे केशवराजच्या समोर एक गणपती मंदिर म्हणजे आमच्या वडिलाला नोकरी लागली तिथे पुजारी म्हणून. मग त्याला ते राहायला एक रूम दिले आणि वरती तिथं मंदिरामध्ये नोकरी असं. मग त्या तिथे गेल्यानंतर मी ठरवलं की तिथं एवढी मोठी शाळा आहे. आणि मग नेमकं काय झालं तर मी जेव्हा होम ट्युशन घ्यायचो आदल्या वर्षी तेव्हा 10वीला मी एका मुलाला शिकवायचो. तर त्या मला 140 मार्क पडले. अच्छा. मग ते मुलं काय म्हणलं की आग्र्याला तूच शिकवा मला. मी माझे मित्र आणलो क्लास घेऊ. आम्ही तिथे येतो श्यामनगरला मंदिरात शिकवत. मग खाली मग योगाने काय होतं की जिथे मंदिर होतं त्याच्या खाली बरेच असे छोटे छोटे रूम हॉल होते. त्याच्या बाजूचा एक हॉल मला मिळाला छोटासा 30-40 मुलं बसतील असं. मग तिथं मी 11वीची बॅच चालू केली. ते शाळेतल्या मुलांना वगैरे दिसायला लागलं की बाबा इथे काहीतरी सायकल दिसतात, मुले येतात, काय नेमकं काय नाही. मग मी तिथे एक बोर्ड वगैरे होता तिथं थोडंसं हे पण केलं लिहिलं क्लासेस 9वी ते 12वी असं मी पहिल्यांदाच ठरवलं. असं काय करायचं तर 9वीत समजा क्लास चालू केला तर 9वीचा मुलगा 10वीला येतो, 11वीचा 12वीला येतो. असं मी ते एकदम डायरेक्ट 10वी-12वीला आपल्याकडे पण येणार नाही कारण ते महत्त्वाचं वर्ष असते. म्हणजे नवीन क्लासला कोणी येणार नाही. पण 9वी त्याला चांगलं समजलं तर 10वी सोडणार नाही. म्हणून मग ते 11वीची बॅच तर ऑलरेडी चालू झाली होती. 9वीची बॅच चालू करायची. तरी पण दिवाळीपर्यंत मला काही विद्यार्थी मिळाले नाही. पण नंतर दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या ज्या परीक्षा असतात सामान्य परीक्षा त्यात माझा पण भाऊ तिथं शाळेमध्ये होता. तिथले काही मित्र होते ते सांगितले की बाबा तुझं भाऊ 11वीचा क्लास घेतो ते आम्हाला शिकवलं का वगैरे. 7-8 मुलं मित्र असे काही आले त्यामध्ये खूप चांगलं वाटायला समजायला की बाबा भूमितीसारखा विषय त्यातला सिद्धता प्रमेय इतके सोप्या पद्धतीने समजू शकतात. विज्ञान ठीक आहे समजा पण शाळेतल्या मुलांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना भूमितीचा ते चांगल्या पद्धतीने सांगायला नाव झालं त्या काळामध्ये. ते 9वीचे 10-12 मुलं झाले. पुढच्या वर्षी मग 10वीची बॅच एकदम माझी 40पर्यंतच गेली. त्या वर्षापासून मी ऑफिशियली क्लास म्हणून फीस घेऊन शिकवायला चालू. त्यावेळेस मी 3rd इयरला होतो. मग आता आयुष्यात असं वाटतं का की मला आवडत होतं गणित आणि आवडीच्या विषयामध्येच मला करिअर करायला मिळालं आणि त्याच्यासारखं दुसरं कोणतं समाधान दुसरा कोणता आनंद नसणार आहे? निश्चित. म्हणजे मी जे आता 25 वर्ष काम केलं ते खरं तर एन्जॉय केलं. म्हणजे पैसा तर मला मिळाला, प्रसिद्धी मिळाली पण मी त्याचा आनंद घेतला. मी स्वतः शिकलो मुळात. जेव्हा विद्यार्थी असताना मी जेव्हा गणित शिकत होतो त्यावेळेला मला ज्या गोष्टी उलगडल्या नाहीत त्या मी शिकवत असताना अनेक कन्सेप्ट माझ्या स्वतःचे क्लिअर झाले आणि खूप मी त्या सब्जेक्टमध्ये 25 वर्ष अक्षरशः अनेक त्याच्यामध्ये चढउतार झाले. अनेक प्रसंग जागा बदलायला लागल्या, काही निर्णय घ्यावे लागले, काही ठिकाणी कमी झाला. पण मी मात्र माझ्या स्वतःच्या कामावरती माझा विश्वास होता आणि ठाम होतो मी बरेच वेळेला. मी 25 वर्षात पण असं म्हणता येईल की एज्युकेशन सिस्टीमच्या विरोधात जाऊन तुम्ही करिअर केलं. म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला खूप चांगली आवड आहे फोटोग्राफीची आणि त्याने अचानक इंजिनिअरिंग सोडून फोटोग्राफी करावी तर तो जर सक्सेस नाही झाला पुढं तर सगळा समाज त्याला नावं ठेवतो. म्हणून असे 90% विद्यार्थी समाज नावं ठेवू नये म्हणून ते शिक्षण घेतात आणि न आवडीच काम आयुष्यभर करतात. तुम्ही एक वेगळं त्या क्षणाला बंड केलं की मला हे करायचंच नाही, मला जे आवडते मला तेच करायचं आणि ते केलं, तुम्ही यशस्वी झाला. मग हे 90% मुलं जे समाजाकडे बघून त्याच एज्युकेशन सिस्टीममध्ये शिकतात आणि पुढं आवडत नाही तरी सुद्धा काम करत राहतात. मग त्याबद्दल काय म्हणायचं? नाही, मला एक म्हणायचं एज्युकेशन तुम्ही काही घ्या त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. काम तुम्ही ते करा जे तुम्हाला आवडतं. म्हणजे समजा एखादा BA झाला आहे, BCom झाला आहे पण त्याला वाटलं की मला टेक्निकल फील्डमध्ये जायचं, बिलकुल जावं. आता गव्हर्नमेंटनं तर नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्या गोष्टीला तुमचं मूळ जे आवड आहे तुम्ही तुमच्या कारण की एज्युकेशन तुम्हाला जास्तीत जास्त किती वर्ष घ्यायचं 15-16 वर्ष पहिलीपासून समजा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जरी पकडलं पण तुमचं जे जॉब आहे तो तुम्हाला 25-30 वर्ष करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष करायचं. तिथं न आवडतं क्षेत्र जर निवडलं तर तिथं तुम्ही सक्सेस नाही होणार. एज्युकेशन काही काय शेवटी कसं आहे तुमच्या हातात नाही. म्हणजे मी ज्या समजा आता मला पहिली ॲडमिशन दिलं तर कुठले विषय असावे ते कोणता अभ्यासक्रम असावा ते माझ्या हातात नाही, ते मला करायचंच आहे. काही गोष्टी नाही जाणार ते करावंच लागतं.
पण त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्ही त्यात परफेक्शन मिळवावं नाही मिळवावं हा विषय नाही. पण तुम्हाला जी जॉब करायचं आहे, काम करायचं आहे, नोकरी करायची ती मात्र तुमच्या इंटरेस्टचीच असली पाहिजे, तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती करू शकता. नाहीतर मग तुमची प्रगती तिथे खुंटते. पण बऱ्याचदा असं होतं की जिथं माझा इंटरेस्ट आहे तिथं मला काही जॉब मिळतच नाही किंवा तिथं मला काही काम मिळतच नाही. पण जीवनचरित्र चालवण्यासाठी तर मला 4 पैसे कमवणं गरजेचं आहे. नाही, आता ह्याच्यात एक आहे की तुम्ही कुठे, मी आता ह्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की तुमचं जिथे इंटरेस्ट आहे तिथे तुम्हाला जॉब मिळत नाही, परंतु तुम्ही जिथे जॉब करता तिथे तुमची स्किल वापरू शकता. इंटरेस्ट क्रिएट करू शकता, अंगात असणारे गुण वापरून तुम्ही. आणि असं जरुरी नाही की समजा एखाद्याचं पर्टिक्युलर ठरलेला जॉब आहे 10 ते 5 मला, असे कित्येक लोक बघतो आपण, त्यांच्या आवडी छंद जोपासतात. तुम्हाला समजा पैसा कमवायचं एक क्षेत्र आहे आणि तुमची आवड दुसऱ्या क्षेत्रात, तर तुम्ही आवडीचं ते काम करू शकता. बरोबर, त्याच्यामध्ये काही अडचण येत नाही. पण आता जनरली प्रत्येक एखादे इंग्लिश स्कूल असेल किंवा मराठी स्कूल असेल, मला वाटतं शाळेमध्ये 40 मुलं शिकतात आणि आम्ही असं ऐकलं की तुमच्याकडं एका वेळेला 400 मुलं शिकतात. मग ते प्रत्येक मुलाला ते समजतं का तुम्ही शिकवलेलं? आणि हा एवढ्या 400 मुलांचा एक क्लासरूम तो तुम्ही कंट्रोल कसं करता? कारण मुलं आगाव असतात, प्रत्येक स्वभावाचा एक विद्यार्थी असतो, प्रत्येक ब्रेन वेगवेगळं असतं. म्हणजे तुम्ही कसं साधलं सगळ्या गोष्टी? त्याच्यात आता एक गोष्ट महत्त्वाची आहे, 400 मुलं हे एकदम झालेले नाहीत. 40चे 70 झाले, 100 झाले, 200 झाले. त्यामुळं हळूहळू विद्यार्थी वाढत गेल्यामुळे मला त्याचा दबाव नाही आला. पण मी समजा एका विद्यार्थ्याला शिकवत नाही, डायरेक्ट 40 बॅच समोर गेलो तर ते दर पण वेगळं असतं. हा एक झालं. त्यामुळे मला 40 पासून 400 पर्यंत जात असताना मुलांची मेंटॅलिटी काय असते, त्यांना कसं हँडल केलं पाहिजे, या गोष्टीचं आपोआप शिक्षण मिळालं. आणि दुसरं म्हणजे माझे जे गुरु होते जालना सर, तर ते 400 मुलांची बॅच घ्यायची, त्यावेळेला मी त्यांच्या बॅचमध्ये जायचो, त्यांना असिस्ट करण्यासाठी जायचो, बोर्डावर लिहायचो. बरेच वेळेला त्यांचे काही टीचिंग सोडून दुसरे जे काम आहेत ते मी करायचो. त्यामुळे मला ते एक प्रकारे ते जे मास कल्चर आहे ते लक्षात आलं होतं की बाबा सर काय बोलायनंतर मुलं शांत असतात, कुठलं वाक्य वापरलं आणि काय बोलायला नाही पाहिजे ज्याच्यामुळे गोंधळ होईल. ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या. असं आपण एखादं वाक्य समजा ऑडियन्स म्हटलं आणि त्याच्यामुळं मुलं चिडू शकतात, आणि असं एखादं वाक्य म्हणल्यानंतर सगळे एकदम एका मिनिटाला शांत होऊ शकतात. अशा दोन्ही गोष्टी मी सरांकडे शिकलो. त्यामुळे मला ते जड गेलं नाही. आणि सुरुवातीला मी नंतर मी जेव्हा थोडंसं आता त्याच्यामध्ये बदल व्हायला लागले मुलांचे, थोडंसं नेचरमध्ये त्यावेळेला मग काही दुसरे पर्याय वापरायचं आलेल्या मुलांना, थोडंसं एखादे प्रार्थना, एखाद्या 2 मिनिटाचं मेडिटेशन करायला लावून मुलांना एका सगळ्या फ्रिक्वेन्सीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर शिकवत असताना मध्ये थोडंसं फिरायचं, काही मुलांना समजा जे बोलणारे आहेत समजा त्या मुलांना थोडंसं महत्त्व द्यायचं, त्यांना पुढे आणून बसायचं, त्यांना लक्षात आलं का त्या मुलात ते काय डिस्टर्ब करतात मुलात, तर त्यांना इम्पॉर्टन्स मिळत नाही बऱ्याच वेळेला. तर ते अभ्यासात चांगले नसतात, बऱ्याच वेळेला मार्क चांगले पडत नाही, मग टीचरचं लक्ष सगळं हुशार मुलाकडे असतं. त्याला मग त्यांना काही एक्सपोजर मिळत नाही. स्वतःचं लक्ष देऊन घेण्यासाठी काय करतात ते काहीतरी गोंधळ करायला होतं. मग पर्टिक्युलरली त्याच मुलांवरती फोकस करून शिकवलं की त्यांचा डिस्टर्ब बरोबर कमी होतं, हे मला लक्षात आलं होतं. त्यामुळे ते सहज जमलं. आज महाराष्ट्राच्या लातूर पॅटर्नमध्ये एवढं मोठं नाव झाल्यानंतर तुम्ही स्वतः कसं पाहता त्या गोष्टीकडे? आता ह्याच्यामध्ये एक आहे की नाव होणं ह्या गोष्टीला खूप वर्ष लागतात, खूप स्ट्रगल करावा लागतो सुरुवातीपासून. म्हणजे अक्षरशः पहिले 5 वर्ष माझी संख्या 100 पर्यंत पण गेली होती. आणि त्यावेळेला मी दुपारी 1 वाजता उभं राहायचं क्लासमध्ये शिकवायला, रात्री 9 वाजेपर्यंत 8 तास शिकवायचं, 4-5 मुलांसाठी 1 तास बॅच घ्यायचं. ते जे कष्ट आहे, ते प्रयत्न आहेत, त्याचं हे सगळं फळ आहे. म्हणजे बरेच वेळेला एखादा प्रॉब्लेम आला नाही तर त्याच्यावर 2-3 तास विचार करायचा, थिंकिंग करायचं, अनेक लोकांना भेटायचं. ते सब्जेक्ट तयार करण्यासाठी जी मेहनत घेतली, कष्ट घेतली सुरुवातीच्या 5-6 वर्षामध्ये, साधारणतः 96 पासून ते 2001 पर्यंत, तर ते जे स्ट्रगल मी केलं त्या काळात अनेक आर्थिक अडचणी यायच्या, हॉल किरायचे असायचे, किरायाचे प्रश्न, अनेक प्रश्न तिथं निर्माण व्हायचे. ते सगळे सोडवण्याचं स्किल त्या काळामध्ये डेव्हलप झालं. आणि पुढे मग आपोआप जसं जसं नाव विद्यार्थी चांगल्या मार्गाने पास होत गेले, ते मुलं दुसऱ्यांना सांगायचे, त्यांचे बहीण भाऊ, त्यांचे नातलं, त्यांच्या ओळखीचे, असं करत करत एक चांगला परिवार गेल्या 20-25 वर्षामध्ये तयार झाला.
या प्रवासात आपण आता बरेचसे गरीब विद्यार्थी असतात, बरेच असे विद्यार्थी आहेत की जे तुमची फीस देऊ शकणार नाही किंवा ते इथंपर्यंत येऊ पण शकत नाही. तर अशा मुलांसाठी आपण आपल्यातर्फे काही केलं का? मुळात त्याचं कसं आहे, याला दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे माझी स्वतःची आर्थिक परिस्थिती खूप गरीब होती आणि मला असं वाटायचं की माझी शिक्षणाच्या काळात जर आर्थिक परिस्थिती चांगली असते, समजा अजून आपण खूप चांगलं एज्युकेशन घेतलं असतं, त्याला लिमिटेशन आले. मग तो प्रॉब्लेम पुढच्या लोकांमध्ये येऊ नये, हा एक माझा दृष्टिकोन होता. आणि दुसरा दृष्टिकोन असा होता की मी ज्या सरांकडे शिकलो होतो त्या सरांनी मला एकही रुपयात न घेता शिकवलं आणि ते अशा हजारो विद्यार्थी शिकवायचे. मग आपण त्यांच्या काहीतरी 1% तरी करावं. म्हणजे हे दोन दृष्टिकोन माझे असल्यामुळे मी कधीच कुठल्याही विद्यार्थ्याला समजा त्याची आर्थिक परिस्थिती नाही तर फीसाठी आम्ही त्याला नाकारलं आहे किंवा परत पाठवलं असं कधीच माझ्या 25 वर्षाच्या काळामध्ये कधीच नाही झालं आणि इथून पुढे होणार नाही. कारण की माझा बेस या दोन गोष्टीमुळे तयार झाला. बरोबर. म्हणजे एखादा गरीब विद्यार्थी आला आणि त्याला ऍडमिशन घ्यायचे पैसे नसतील तरी तुम्ही त्याला प्राधान्य देता आणि त्याला ऍडमिशन देता. निश्चित. फक्त माझं एक धोरण असतं की चांगलं शिकलं पाहिजे, त्याचा गैरफायदा घेऊ नये किंवा उद्या तो शिकला चांगला झाला बनला त्याला मी मदत केली, त्याचे पैसे माफ केले तर उद्या त्याने पण भविष्यात त्याला जेव्हा कुठे संधी येईल त्याला अशाच गरजू लोकांना मदत केली पाहिजे, ही भावना माझी नेहमी असते. मला त्यांनी परत विचारावं अशी इच्छा असते ते चालेल, परंतु त्याच्यासमोर जर काही प्रॉब्लेम आला काही म्हणजे आलं किंवा मला मदत करा, मला शिक्षणाला पैसे नाही, पुस्तकं घ्यायचे, तर त्यांनी ते ओळखलं पाहिजे, एवढं त्यांनी करावं. आणि या 25 वर्षात काही असे आठवणीतले विद्यार्थी आहेत आता की कुठेतरी भेटले, खूप आनंद झाला? खूप विद्यार्थी आहेत म्हणजे जे कोणत्याही ठिकाणी भेटतात, म्हणजे त्या अशा अगणित आठवणी आहेत. आणि आता सगळ्या जे क्लास व्याप चालू आहे त्या सगळ्यांवरती चालू आहे. काही क्लासची खूप मोठी जाहिरात करत नाही किंवा फार काही त्याची पब्लिसिटी करत नाही, पण ते जुने शिकलेले विद्यार्थी गुरुपौर्णिमा असली, शिक्षक दिन असले की ते फोन करतात, मेसेज पाठवतात. बऱ्याच वेळेला कुठे जे काही ठिकाणी भेटले, कुठेही गेलो समजा विद्यार्थी असले की वेगळा रिस्पेक्ट. आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जातो त्या ठिकाणी एखादा तरी विद्यार्थी नक्कीच भेटतोच आहे. आणि भेटल्यानंतर मग त्याला त्याचं त्या आपुलकीचं बोलणं किंवा माझं त्याच्याबद्दलचं इंटरॅक्शन करणं या गोष्टीमुळे म्हणजे तो आनंदच वेगळा आहे. त्याच्यामध्ये समजा एखादी अचिव्हमेंट एखादी केली, काही पुन्हा कुठे त्याची निवड झाली, कुठे त्याला जॉब मिळाला, तर तो जो आनंद आहे म्हणजे खूप मोठा असतो. म्हणजे जसं आई वडिलांना एखाद्या मुलगा कुठे सक्सेस झाल्यानंतर आनंद मिळतो तसं विद्यार्थ्याच्या बाबतीत वाटतं. आणि तसे दररोज प्रसंग येतात रोजच. तर या आयुष्याच्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की आईवडिलांची शिकवण, त्यांचे संस्कार, त्यांचे तत्व. कोणत्या तत्वाचा तुम्ही तुमच्या आयुष्यात वापर करता? ह्याच्यामध्ये एक मला नेहमी लक्षात घ्यावं वाटतं की पॅरेंटिंग हा रोल खूप महत्त्वाचा असतो आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे आपल्या जडणघडणीमध्ये आपला जो स्वभाव बनतो किंवा आपण लहानपणी आपल्याला जसं वागवलं जातं त्या पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व पुढं तयार होतं. आता मी फार त्या गोष्टीमध्ये जाणार नाही, त्यांना दोषी देणार नाही, कारण की त्यांना एकतर ते फार एज्युकेटेड आईवडील नव्हते आणि पॅरेंटिंग कसं करायला पाहिजे, मुलांना कसं वाढवायला पाहिजे, त्यांना नेमकं काय बोललं पाहिजे, काय बोललं नाही पाहिजे, अशा पद्धतीचं काही म्हणजे त्यांना त्या कल्चरमधून ग्रामीण भागातला एकतर सगळं. त्यामुळं खूप काही मला तिथून म्हणजे फार तर मी असं म्हणेल की पॅरेंटिंग कसं नसावं ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे. म्हणजे मला नेहमी वाटतं, परंतु मी त्याला दोष देणार नाही, कारण की माणूस त्याला जे कळतं तसं वागलं. त्याला माहिती एखादी गोष्ट त्याला माहितीच नाही आणि ती चूक केली तर त्याला आपण काही म्हणू शकत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझं जे व्यक्तिमत्व तयार झालं त्याच्यामध्ये मुख्य जो भाग आहे तो म्हणजे शाळा. किशोरास सारख्या शाळेमध्ये शिकलो, तिथले जे वातावरण, ते संस्कार, ही एक भाग महत्त्वाचा झाला. नंतर लहानपणी संघाच्या शाखेमध्ये जात होतो, तिथले संस्कार, नंतर मग जानगुडे सरांचे गुरु त्यांच्याकडे शिकलो आणि आजूबाजूचं वातावरण ह्याच्यातनं मी खूप घडलो. घरी माझ्याकडे फार असं म्हणजे लक्ष दिलं गेलं नाही की
बाबा तुम्ही मुलगा शाळेत जातो का जातो कितीला आहे माहित नाही काय किंवा फार त्यांना तिचा अवेअरनेस नव्हता. थोडक्यात मी काय म्हणतो त्यांना काही कळतच नव्हतं की जेव्हा परीक्षा झाली का किती मार्क पडले, समजा आता कमी पडले तरी त्यांना काय वाटायचं नाही, फार जास्त पडले तर ती काही आनंद व्यक्त करायचं नाही. म्हणजे समजा एकदम खूप मी म्हणलं की बाबा मला 80% मार्क पडले तर त्यांना काही फार वाटायचं नाही, 60 पडले तरी त्यांना काय वाटायचं नाही. ते तू काय करायचं कर, फक्त ते आमच्या बाहेर कुठली गोष्टी येऊ दे सगळं पडत व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे अगदी मध्यममार्गी भूमिका जी असते ग्रामीण भागातल्या लोकांची तसा पद्धतीचं पॅरेंटिंग. या प्रवासात जालनापूरकर जे गुरु आहेत तुमचे त्यांचा खूप रोल आहे किंवा ते आयडॉल आहेत असं आहे? बिलकुल. म्हणजे मी तर असं म्हणेन की तिथे गेल्यापासून मी ज्या गोष्टी शिकलो म्हणजे ते शिकायला मला माझ्या आयुष्यात म्हणजे ज्या गोष्टी करायला 10 वर्ष लागले असतील त्या मला 2-3 वर्षात तिथे मिळाल्या. म्हणजे खूप फास्ट जे त्याला प्रोग्रेस म्हणतात त्यांच्याकडे गेल्यामुळे झाले. तर मी स्वतः आपटा स्ट्रगल करत इथपर्यंत यायला म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी जास्त वर्ष लागले असते. तर ती त्यांची फार मोठी देण आहे असं म्हणेल. आणि विषयाचं ज्ञान मी तसं घेतलं होतं बऱ्यापैकी अभ्यास करून, परंतु जो कॉन्फिडन्स आहे विद्यार्थ्यांसमोर जी छाप पडणे त्यांना बोलणे ह्या सगळ्या गोष्टी मात्र मी त्यांच्याकडून निश्चित शिकलो. त्याचं मला म्हणजे त्याचं हे करावंच लागेल आपल्याला की त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला खूप लवकर करता आल्या. आणि या प्रवासामध्ये तुमच्या पत्नीचा किती सहभाग आहे, त्यांचा काय रोल आहे? आता मुळात मी जेव्हा क्लास चालू केला 1996 माझं लग्न झालं 2005. म्हणजे तोपर्यंत माझं स्ट्रगल पिरियड संपलं होतं. म्हणजे व्यवसायात उभं राहणे म्हणजे ज्यावेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला साधारणतः मी एक फ्लॅट घेतला होता राहण्यासाठी, क्लासची जागा घेतली होती, तिथं बांधकाम जवळपास झालं होतं. म्हणजे क्लासला लागणाऱ्या म्हणजे माणसाच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या जवळपास मी लग्न होण्याच्या पूर्वी पूर्ण केल्या होत्या. म्हणजे राहण्यासाठी फ्लॅट होता आणि क्लासची जागा जवळपास ती पूर्ण झाली होती. त्याचं काही लोन वगैरे घेतलं होतं ते फिरायचं होतं. पण लग्न झाल्यानंतर मात्र पुढं जे काही आर्थिक गोष्टी आहेत त्याच्यामधलं म्हणजे पूर्वी मी तितकं अवेअर नव्हतं. म्हणजे फक्त आपला क्लास घेणे शिकवणे, बाकी कित्येक लोक यायचे फसवायचे, काही म्हणजे पैशाच्या बाबतीत नियोजन नव्हतं, काही काटकसर किंवा काही कसं प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टी मग लग्न झाल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये मी म्हणजे पत्नीच्या सहाय्यानं ह्या सगळ्या गोष्टी त्याचं व्यवस्थित नियोजन करणे, आलेला पैसा चांगल्या ठिकाणी व्यवस्थित इन्व्हेस्ट करणे म्हणजे त्याचं पुढं पैसा आणखी काही वर्षांत वाढवून येईल अशा पद्धतीनं भविष्य काळाचं नियोजन करणे ह्या सगळ्या फायनान्शियल मॅनेजमेंट असू द्या हे सगळं मी शिकलो. म्हणजे हे फक्त लग्न झाल्यानंतरच, कारण पूर्वी मला त्या गोष्टीचं फार काही नव्हतं. तर फ्रेंड सर्कलमध्ये राहायचो आणि घरी पण फार असं वातावरण नव्हतं. तर ती एक निश्चित चांगली गोष्ट आहे. आणि पुढं नंतरची जी डेव्हलपमेंट आहे लग्न म्हणजे 2006 नंतर डिसेंबर 2005ला लग्न झालं, 2006 पासून ते आता समजा 2021 ते पुढच्या 15 वर्षामध्ये मी खूप फास्ट प्रगती केली. म्हणजे नंतर एक क्लासची जागा होती, तिथनं दुसरी क्लासची जागा घेतली, तिथं मला काम केलं, तिथे शिफ्ट झालं. पुढं दरवर्षी एक काम मी करतच गेलो प्रत्येक वर्षी. आणि या प्रवासामध्ये मग आता आपण असं म्हणतो की बरेच जण वेगवेगळे सामाजिक उपक्रम करतात, बरेच जण खूप चांगली समाजसेवा करतात, पण ते पब्लिश कधी करत नाहीत. आणि या कार्यक्रमामध्ये आपला उद्देश तोच आहे की अशा लोकांना जनसामान्यापर्यंत जायचं. कारण आज सगळे कॉपी कॅट करत आहेत. तुमचं सामाजिक काम बघून मी एखादं सामाजिक काम करावं अशी माझी थोडी इच्छा तरी होते. असं कुठले सामाजिक काम तुम्ही तुमच्या आयुष्यात केले? सुरुवातीच्या काळामध्ये माझं मत थोडंसं याच्या विरुद्ध होतं की आपण ज्या प्रोफेशनमध्ये असतो तिथंच वर्क करणे हीच तुमची समस्या आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली समस्या करायची गरज नाही. तुम्ही आता मी क्लास घेतो तर माझे विद्यार्थी पालक त्यांचं जास्तीत जास्त समाधान करणे हे सोशल वर्क आहे. आणि दुसरं अजून जास्तीत जास्त काय करू शकता तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता शिक्षण क्षेत्रात त्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडवणे. तुम्ही वृक्षारोपण केलं पाहिजे, सामाजिक काम केलं पाहिजे. तुमच्या फील्डमधलं खूप मोठं काम आहे.
एखादा विद्यार्थी आला, त्याला अडचण आहे, फीस भरायला मदत करा, पुस्तक घ्यायला मदत करा, त्याला कपडे घेऊन द्या, एज्युकेशन रिलेटेड समस्या द्या. तुम्ही ह्या क्षेत्रात काम करता ते सोडवलं पाहिजे. बरोबर. असं माझं 25 वर्षापर्यंत जवळपास माझं तेच मत होतं. परंतु पुन्हा मी विचार केला की आज गेल्या 25 वर्षात अनेक विद्यार्थी आपल्याकडे आले, पालक आले, कित्येक लोकांनी आज त्यांच्यामुळे आपलं नाव आहे, त्यांनी आपल्याला मोठं केलं, आज एक कॉलेज निर्माण केलं. मग त्यांच्याप्रती आपलं काहीतरी काम आहे. बरोबर. जे विद्यार्थी आपल्याकडे शिकले, पॅरेंट आपल्याला खूप मदत केली, तर मग समाजात आपण थोडं बाहेर पडलं पाहिजे. म्हणून मी हा निर्णय 25 वर्षानंतर जवळपास घेतला. सुरुवातीला छोटे छोटे कामं मी माझ्या वैयक्तिक लेवलला करत होतो. परंतु मला काही चांगले ऑर्गनायझेशन मिळाले, लायन्स क्लब सारखे, भारत विकास परिषद सारखे, त्या कल्चरमध्ये मी थोडंसं सोशल वर्कमध्ये सामील व्हायला सुरुवात केली. आणि मग पुढे माझ्या असं लक्षात आलं, मी बऱ्याच वेळेला काम करायचो परंतु ते पब्लिश करत नव्हतो कधीच. मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला लक्षात आल्या. पब्लिश नाही केल्यामुळं आपल्याला समाधान मिळतं, पण पब्लिश केल्यामुळे 2 गोष्टी होतात. एक, आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. काही लोक दूषित दृष्टिकोनातून बघतात की बाबा हे काय नुसतं कमवतात, यांना काही देणं घेणं नाही, त्यांना काही समाजाबद्दल काही वाटत नाही, असा एक दृष्टिकोन असतो. त्यांना आपल्या कामात ते एक दिसतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण एखादं काम करतो तर त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक लोक अजून तयार होतात. 2 गोष्टीमुळे मी केलेलं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकायला चालू केलं. तर पुढे मी बिलकुल त्याचा उल्लेख करत नव्हतो. मी त्याला मदत केली त्याला आणि मलाच फक्त ते माहीत असायचं, बाकी कोणाला ते माहीत असायचं नाही. पण ते त्याचा एक चांगला इम्पॅक्ट पडतो म्हणून मग मी ते सुरुवात केली. ॲक्च्युली मला त्याच्यानं माझं नाव करायचं आहे हा भाग बिलकुल त्याच्यामध्ये नाही. थोडा एसी करायचं, थोडे पॉज. सर, असं म्हणतात की आयुष्याच्या प्रवासामध्ये देवावर श्रद्धा असली पाहिजे, कुठल्या तरी देवावर श्रद्धा असली पाहिजे आणि तिथून आपल्याला खरं चांगलं लक मिळतं, चांगलं नशीब मिळतं. तर तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे आणि कोणत्या देवावर तुमची जास्त श्रद्धा आहे? याच्यामध्ये मी इतर धार्मिक कुटुंबातला आहे, घरामध्ये त्याचं वातावरण, वडील माझे पुजारी, त्यामुळे साहजिक आहे म्हणजे देवावर श्रद्धा असणं. परंतु मला एक लक्षात येतं की जरूर देवावर श्रद्धा असली पाहिजे. मी पण माझी कुलदेवता जी आहे महालक्ष्मी किंवा बालाजी, त्याची कृपेने मला हे सगळं मिळालं. असं आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंतही मी ते असं म्हणतो. परंतु आपण हे सगळं करत असताना स्वतः काम पण तितक्या निष्ठेने केलं पाहिजे, प्रामाणिकपणे स्वतःला झोपून काम केलं पाहिजे. ईश्वराचा आशीर्वाद तर असतातच, हे सगळं तर त्या ब्लेसिंगमुळे आपल्याला मिळत असतं. अनेक लोकांचं हे असतं म्हणजे आपण जेव्हा वाढत असतो त्यावेळेला समाजातल्या अनेक घटकांचा त्याच्यामध्ये हात असतो. ईश्वराचे आशीर्वाद आहेत, आपली मेहनत आहे, आपले कुटुंब, आपले आजूबाजूचे लोक, मित्रपरिवार, ह्या सगळ्यांच्या खूप मोठ्या सदिच्छा असतात आणि त्याच्या जर आपण वाढत असतो त्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञ राहणं, त्यांच्याप्रती चांगल्या भावना असणं हे कधी असतं. काही 90% चांगल्या गोष्टी घडतात, 5-10% वाईट गोष्टीही घडतात, हे लोक आपल्याला पोचणारे असतात. परंतु ते सगळ्या गोष्टी आपण विसरून गेल्या पाहिजे. म्हणजे ते सगळं आपण आपल्या ह्याच्यातून काढून टाकून मला नेहमी समजा दिवसभरात जेव्हा कुठल्या गोष्टी घडतात त्यावेळेला आज चांगलं काय घडलं मला नेहमी संध्याकाळी आठवायची सवय असते. वाईट घडलं समजा तर मी त्या वेळेला त्या गोष्टीला माफ करून टाकतो सगळं. अच्छा. म्हणजे फक्त एकच त्यात धडा घेतो की आपण काय शिकायचं किंवा सुद्धा काही चुकीचं घडलं तर ते मनामध्ये त्याचं शल्य ठेवत नाही. बिलकुल ठीक आहे झालं, कारण ते त्या माणसाला जसं पद्धतीचं त्याचा स्वभाव आहे, आपल्याबद्दलचं त्याचं मत आहे, त्या पद्धतीने तो वागला असेल, आपल्याला त्याच्याबद्दल हे नाही, त्याला तिथल्या तिथं सोडून द्यायचं. पण पुढं मात्र ज्यावेळेला त्याची रिलेशन ठेवायचं त्यानंतर निश्चितपणे विचार करायचा. पण मनामध्ये त्याच्याबद्दल कुठलं असं वाईट ठेवायचं नाही. हे म्हणजे ते आपल्यासाठी चांगलं नाही. कारण आपल्या म्हणजे असं म्हणतातच की देवाच्या सानिध्यात जास्त काळ राहिलं तर तुमचे आचार विचार हे शुद्ध होतात आणि मग तुमचे जे कार्य आहे ते पण मग चांगल्या विचारांनी चांगल्या प्रभावी पद्धतीने होतं. बिलकुल त्याला त्या बाबतीत मी 100% मला खात्री आहे. मला चांगलं आठवतं ज्यावेळेला मी नवीन क्लास चालू केला त्यावेळेला माझ्याकडे 12वीची बॅच होती, 5-6 मुलं होते
आणि ते बॅचला काय 500 रुपये 20 वर्षाला समजा. मग गल्लीमध्ये मी तिथे 2 ओळखीचे मित्र होते. तर ते म्हणलं की बाबा बालाजीला निघालो तुम्ही यायचं का तुम्हाला. आणि आता माझ्याकडे तर पैसे नाही बाबा आपलं कसं मी आत्ताच मी चालू केलं 4-5 मुलं 500 रुपये फीस घेऊन. ते मग मी काय केलं सगळ्यांना फोन केला विद्यार्थ्यांना तुम्हाला बालाजीला जायचं मला 100 रुपये तर द्या म्हणजे फीस भरले. ते कसं करून 50-100 असे गोळा करून 4-5 रुपये गोळा केला आणि मग त्या दोघांसोबत बालाजीला गेलो. आणि गेल्यानंतर मग जाऊन आलो 2-4 दिवसात. मला नंतर लक्षात आलं की त्याच्यानंतर आपली खूप प्रगती झाली. असंच किस्सा कोल्हापूरला मी जायचो तर साधारणतः असं व्हायचं की संध्याकाळी माझी बॅच तुमची 5-6 वाजता घरी आलं जेवण केलं की त्यावेळेस काही ट्रॅव्हल्स वगैरे काही नव्हते. एस टी मंडळाची बस रात्री 9 वाजता जायची. मग ते 9 वाजता बसमध्ये बसायचं एकटाच सकाळी पहाटे 5-6ला तिथं कोल्हापूरमध्ये उतरायचं. धर्मशाळा सगळं फ्रेश वगैरे करून देवाचं दर्शन घ्यायचं. 10 वाजेपर्यंत 10:30ला लगेच दुसरी गाडी रात्रीला वापस आणि संध्याकाळी घरी. असं खूप वर्ष मी केलं. मला ते वाटायचं की त्याच्यानंतर मग माझ्यामध्ये खूप प्रगती केली. एक भावना भक्ती लॉ ऑफ अट्रॅक्शन मला ते लक्षात आलं की ह्या कारणामुळे गेला. कारण मला हे माहीत होतं की आमच्या घरामध्ये परंपरेमध्ये खूप जण म्हणजे कुलदेवता असं नाही जायचं नाही. साहजिक आहे ते आर्थिक परिस्थिती खूप पैसे लागायचे. म्हणून मग मी विचार केला की नाही वर्षाला एकदा आपण तिथं काही करून जायचं. तिथं कुलाचा करायचे बालाजीला पण जायचं. सुरुवातीला जाताना अनेक खडतर प्रसंगातून गेलो पण नंतर मात्र खूप आता मला समाधान वाटते. आणि काही ज्यावेळेला आपल्याला खूप काही अडचणीचा प्रसंग येतो त्यावेळेला आपल्याला सोल्युशन नाही मिळते ते त्या दरबारातूनच मिळत असते हे मला पहिल्यापासून वाटते. आणि पूर्णपणे आस्तिक प्रवृत्तीच आहे. बिलकुल मला असं नाही वाटत की म्हणून कारण मला 100% वाटतं की आपले प्रयत्न हे फक्त 10% असतात. 90% जो काही आपला रोल आहे तो अदृश्यच आहे. बरोबर. आणि ती ईश्वरी शक्तीच आहे. फक्त त्याला शरण जायला पाहिजे. तुम्ही अगदी कृतज्ञ असायला पाहिजे. तुम्ही नम्र असायला पाहिजे. त्यावेळेला तो 90% पार्ट तुमच्या आयुष्यात जरूर होईल. 10% तर तुमच्या प्रयत्नांना तुम्हाला मिळणारच आहे. परंतु ते खूप लिमिटेड असतं. खूप कष्ट करून मिळालं परंतु जेव्हा ब्लेसिंग सोबत येतात त्यावेळेला त्याची पॉवर खूप मोठी वाढते. ते मिळवायचा प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. आणि बरेच मोठी लोक खूप चांगली चांगली पुस्तकं वाचतात आणि त्या पुस्तकामुळे माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. टर्निंग पॉईंट आला किंवा एखाद्या मित्रामुळे माझं आयुष्य एकदम चेंज झालं. तर एखादं पुस्तक किंवा एखादा मित्र तुमचं आयुष्य पूर्ण टर्निंग पॉईंट झाला असं आहे. त्याच्यात मला एक म्हणजे लक्षात येतं की 2012-13 पासून मी म्हणजे तसं अवांतर वाचन करायला सुरुवात केली. तोपर्यंत मी फक्त सब्जेक्टचे पुस्तकं वाचत होतो. जास्त काही अवांतर खूप काही वाचत नव्हतं खूप थोडं. नंतर मात्र मी त्याची सवय बनवून घेतली आणि त्याच्यानं खूप पुस्तकं म्हणजे माझी स्वतःची वैयक्तिक लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये 200पेक्षा जास्त पुस्तकं असतील आणि मी त्याच्यातली जवळपास 50% पुस्तकं वाचली असतील. म्हणजे नंतर मात्र मी ठरवून गेले की दररोज कमीत कमी 50 मिनिटं वाचन करायचं आणि त्यातनं मला प्रेरणा मिळाली. खूप पुस्तकापासूनच मी खूप काही शिकलो. माणसाने पुस्तकं आणि एखादं आवडलेलं पुस्तक सांगा जे की खूपच इम्पॅक्ट वाटले खूप प्रभावी वाटलं. एकच म्हणता येणार नाही असं अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे जनरली आता मी माइंड पॉवरवरची पुस्तकं आहेत त्याच्यावर ती जास्त वाचतो. मोटिवेशनल बुक्स सेल्फ डेव्हलपमेंट त्याच्यावरती पुस्तक वाचतो. आणि त्याच्यात एखादा जरी पॉईंट पूर्ण पुस्तकातून मला एकच वाक्य जरी समजायला मिळालं त्याच्यातनं जर आपल्याला काही क्लिअर मिळालं तर ते सुद्धा खूप मोठं समजतं. माणसाने पुस्तकं आयुष्यात वाचायला पाहिजेत असं माझं मत आहे. माणसं कसे काय असणार त्याच्यापासून शिकण्यासारखं खूप असतं. म्हणजे समजा त्याच्यामध्ये एखादा वाईट गुण आहे तर तो आपल्याला असला नाही पाहिजे
ह्याच्यासाठी सुद्धा ते माणूस वाचलं पाहिजे. अगदी म्हणजे हे ह्याच्यासारखं आपण राहिलं नाही पाहिजे. हो हो. आणि चांगला पण असेल तर तो पण आत्मसात केलं पाहिजे. हे मला पहिल्यापासून वाटायचं आणि मी तसं होतो. बरोबर. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीत म्हणजे दुर्गुण आपल्याला दिसेल तर मी बरोबर ते त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी कुठे आहेत, अजून काय त्यात चांगलं आहे हे पण मी बघायचा प्रयत्न करायचा. दुर्गुण सोडून द्यायचं, त्या गोष्टीचा उल्लेखही करायचा आणि मी ते त्याला सुधारायला द्यायचं नाही. तू असं चुकीचं वागतोस, हे करतोस, ठीक आहे, तर तुमचा विषय. बरोबर. तुमच्या ह्या गोष्टी मला चांगल्या वाटतात. आता आयुष्यात मग आता अजून काय करायचं बाकी राहील किंवा काय स्वप्न अजून बाकी राहिले? शिक्षण क्षेत्रात तर काम करतच आहे. मला ऑनलाईन एज्युकेशनमध्ये उतरलो आहे. तोच प्लॅटफॉर्म मोठा करणे किंवा मग बऱ्याच वेळेला असं होतं, माझं पहिल्यापासून एक मत आता माझ्या व्यक्तिमत्वावर मला वाटतं 25 वर्षाला, की जेवढं आपलं अकॅडमिक एज्युकेशन आहे तिथून आपल्याला आयुष्यात कसं वागावं हे शिकायला मिळतच नाही. आणि ते शिकवणारा दुसरे कुठले सोर्स आपल्याकडे अवेलेबल. म्हणजे मला असं वाटतं की पॅरलली आपण असं एक एज्युकेशन सिस्टीम बनवली पाहिजे. म्हणजे पहिल्याच्या मुलाला जसं सिलेबसमध्ये 6 पुस्तकं असतात तसं आणखीन एक 7वं पुस्तक असलं पाहिजे त्याच्यामध्ये, की त्याला पुढं फ्युचरमध्ये येणाऱ्या समस्या आज आपण जेव्हा बघतो समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम बघतो, आता खूप चांगल्या आर्थिक परिस्थिती पण चांगले लोक असतात, त्यांचे पण व्यवस्थित होत नाही, त्यांच्या पण अनेक अडचणी आहेत, संघर्ष, काही लोक चुकीचे मार्ग वापरतात, लोकांना जातात. तर ही कुठेच आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये नाही. ते समजा अपयश आलं तर त्याला फेस कसं करावं किंवा ही कुठे शिकवलं जात नाही. किंवा समजा तुम्ही ज्या व्यवसायात उतरता, नोकरी करता, तिथे त्यांच्या सोबत येणारे जे प्रॉब्लेम आहेत तिथे काम करत असताना त्याच्यावर कुठेच अकॅडमीमध्ये शिकवलं जातं. फक्त मग पॅरलली ही एक सिस्टीम करायचं माझ्या डोक्यात आहे, की तो शिक्षणातून त्याला डिग्री मिळेल. आणि मी बऱ्याच वेळा बघितले की समजा आता मी गणिताचा जरी शिक्षक असलो समजा, तरी मी माझ्या विषयात जे शिकलो त्याचा माझ्या अभ्यासामध्ये उपयोग केली होतो ते 40% असेल. बाकीच्या गोष्टी मला नवीन करायला लागतात. म्हणजे आता समजा एखादा बीकॉम झालेला विद्यार्थी आहे, तो बँकेत गेला तर त्याच्या बीकॉमच्या नॉलेजवर त्याला बँकेत काम करता येत नाही. मग त्याला वेगळं शिकावं लागतं. आज खरं तर त्याची गरज आहे टेक्निकल. म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये नुसतं पुस्तकाचं ज्ञान नाही, तर व्यवहार ज्ञान पण असलं पाहिजे. आयुष्य कसं जगायचं, प्रत्येक प्रॉब्लेमला कसं सामोरं जायचं आयुष्यामध्ये, हे सुद्धा तिथं शिकवलं गेलं पाहिजे. कारण खरं शिक्षणाचं वय हे 1ली ते 12वी आहे. तिथं मग आरोग्याबद्दल सुद्धा मुलांना तेवढंच साशंक ठेवलं पाहिजे. त्याला कंपल्सरी कराटे शिकायचे असते, कंपल्सरी एक्सरसाइज असेल. हे सगळ्या पद्धतीने एखादी चांगली स्कूल सुद्धा तुम्ही भविष्यात काढू शकता की जिथे हे सगळे प्लॅटफॉर्म मिळेल. नाही, बिलकुल. म्हणजे आता या सगळ्या गोष्टी करायला मला किती वेळ मिळतो, कारण की माझं एक मत आहे, माझं आयुष्य मला जे जन्म मिळालं तर मला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी मिळालं, दुसऱ्या कोणाला सुधारण्यासाठी नाही. बरोबर. आपण शिकत असताना जर का आपण आपल्या शिक्षणातून दुसऱ्या कोणाला शिकवू शकलो तर ते करायचं. पण पहिला उद्देश काय तर मला स्वतःला एज्युकेट करणे. बरोबर. अजून माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या बाकी आहेत ज्या मला मी करू शकलो नाही किंवा जिथं आपण वाटतं की ही गोष्ट आपल्याला यायला पाहिजे पण ती येत नाही, ते शिकणं माझा पहिला उद्देश असेल. बरोबर. दुसरं म्हणजे त्याच्यातनं मला समजा दुसऱ्याला काही एज्युकेट करता आलं माझ्या एज्युकेशनमधून तर मी नक्की ते करायचा प्रयत्न करेन. परंतु मला हे नेहमी पहिल्यापासून वाटतं की जिथं खूप सगळं जण काम करतात तिथे मला गर्दी करायचं नाही. बरोबर. ज्या गोष्टीमध्ये कमतरता भासते, ज्या गोष्टीमुळे लोक प्रॉब्लेम फेस करतात, हे मी नेहमी म्हणत असतो की लोकांच्या समस्या ज्या आहेत त्याच्यावर तुम्ही काम केलं तर लोक तुमच्या मागे येतील. बरोबर. त्याच्यामुळं मला आणखीन एका मोठ्या स्पर्धेमध्ये उतरून त्यांच्यावर कोणावर कॉम्पिटिशन नाही करायचं. अच्छा. मी नेहमी म्हणतो की मला अशा क्षेत्रात जायचं आहे, काम करायचं जिथे कोणीच नाही आहे, म्हणजे कोणी दुर्लक्ष क्षेत्र फार आवश्यक आहे परंतु तिच्याकडे कोणाचं लक्ष नाही. भले मग मला त्यांना पैसा किती मिळतो जास्त ते मला बघायचं नाही. मग आता तुम्हाला 2 मुलं आहेत आणि त्या मुलांना कसं घडवायचं, तर तुम्ही पॅरेंटिंग असं म्हणत होता मुलाखतीमध्ये,
तर तुम्ही असं काय करताय मुलांना पॅरेंटिंग आणि त्यांना कसं घडवताय आणि काय करायचं ठरलेलं? आता मुळात मला एक नेहमी वाटतं पॅरेंटिंगमध्ये की मुलं आपण काय सांगतो ह्याच्यातनं खूप कमी शिकतात, आपण कसं वागतो ह्याच्यातनं जास्त शिकतात. अच्छा. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर आपलं जे नेचर बिहेवियर आहे ते खूप चांगलं असलं पाहिजे. एकमेकाला संवाद, घरात समजा नवरा बायकोला संवाद असले, मुलांच्या समोर आपण काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे, हे सगळं पॅरेंटिंगचाच भाग आहे असं मी समजतो. आणि दुसरं मला असं वाटतं की त्याला फोर्सफुली काही करायला मला लावायला आवडत नाही. त्याच्यात मला हे नेहमी वाटतं की नॅचरलिटीची वाढ होऊ द्यावी, नैसर्गिकरित्याने त्याला उगी बूस्ट करू नये. ते जसं सप्लिमेंटरी पोट देऊन आपण त्याला वजन वाढतो किंवा त्याला ते तसं करायचं नाही. त्याची नैसर्गिक क्षमता जी आहे त्या विकसित करण्याला माझं भर आहे. त्यांनी हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे मुलांनी असं नाही. फक्त मला माझं लक्ष नेहमी कुठल्या गोष्टीवर असतं की त्यांनी काही चुकीच्या गोष्टी करतो का. अकॅडमिकमध्ये समजा मी फार पहिल्यापासून लक्ष देत नाही, चालत नाही. कारण आपण पर्टिक्युलरली या क्षेत्रातले आहोत. म्हणून समजा आता एखादा व्यक्ती आहे दुधाचा व्यवसाय करतो म्हणून त्याच्या मुलाला दूध प्यायला देणं सकाळ संध्याकाळ ह्या प्रकारातलं मी नाही. त्याला खरं ते आवडते का, त्याची क्षमता किती आहे, अर्धा लिटर घेऊ शकते का किती, ते बघून त्याला हे केलं पाहिजे. आपण एज्युकेशन मध्ये म्हणून शिक्षणाची बंबार्डिंग करायची, सगळं उलट संध्याकाळ शिक्षणाचं महत्व पटून द्यायचं. मी त्या गोष्टी करण्याच्या विरोध आहे. नैसर्गिकरित्या वाढ केली पाहिजे, नैसर्गिक त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे. फक्त आपण पालकांनी काय बघितलं पाहिजे की तू चुकीच्या कुठल्या मार्गाला जातो का, काही चुकीच्या सर्कलमध्ये जातो का, त्याची काही सवय खराब आहेत का, सवय बदलण्यावर लक्ष द्यावं. अकॅडमिकसाठी फास्ट फोर्स करू नये. पुढे भविष्यात किती उपयोग आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच. बरोबर. अच्छा, या मुलाखतीतून संपूर्ण दर्शक ऐकत आहेत, तरुण विद्यार्थी ऐकत आहेत. एक ना एक विद्यार्थ्याला, एक ना एक व्यक्तीला याची प्रेरणा नक्कीच मिळणार. तर त्या सर्व आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगू इच्छिता, त्यांनी कसं आयुष्य जगावं? 25 वर्षाच्या तुमच्या या कारकिर्दीनंतर जे आयुष्याचा प्रवास तर तसा मोठा आहे, या 25-30 वर्षामधून तुम्ही काय नेमका संदेश या लोकांना देणार आहात की आम्हाला परत तेवढे तसे 30 वर्ष त्या पद्धतीनं जगता आली पाहिजेत? मला तर एक नेहमी वाटतं की आपल्यासमोर जे काही प्रॉब्लेम आले किंवा कुठलंही काम आपल्याला करायचं, एकतर आपण ते इमानदारीने केलं पाहिजे. त्याच्या आउटपुटपेक्षा त्याच्या परफेक्शनवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्या कामाचं आउटपुट हे मिळत राहील. कदाचित असं असतं की आज केलेल्या कामाचं आउटपुट 10 वर्षांनी मिळू शकते. मी जसं आता सांगितलं की सुरुवातीच्या कामामध्ये खूप स्ट्रगल करायचं 5 वर्ष. म्हणजे अगदीच्या मला चांगलं आठवतं की पहाटे 5 वाजता मला बॅच असायची, सायकलवरती मी जायचो, पहाटे 5ला बॅच घ्यायला. 4 मुलं असायची, 5 मुलं असायची, शिकवायला जायचो. त्या काळात मला 500 रुपये फीस मिळायची, 2000 रुपयासाठी मी वर्षभर काम करायचो. पण जर मी त्यावेळेला तसा विचार केला असतो, बाबा पहाटे 5ला उठून जातो मी, 2 तास बडबड करतो, शिकवतो, आणि मला हल्ली काय होतो 4 मुलं 5-6 मुलं अजून 2-2.5 मिळतात, त्यात मला किराया द्यायला होतं, बरंच करावं लागतं. मग मी हे काय करायला त्यावेळेला जर मी डिमोटिवेट झालो असतो आणि तिथून बाहेर पडलो असतो तर हे आज उभं राहिलं नसतं. त्याच्यामुळे आपण आपल्या परफेक्शनवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आउटपुट हे कधी लवकर मिळतात, उशिरा मिळतात. म्हणजे भगवद्गीतेसारखं कर्म कर फल की चिंता मत कर. कर्म करत राहा, एक ना एक दिवस तुम्हाला फळ मिळेल. एवढंच मला आयुष्यात अर्निंग करायचं आहे किंवा हेच साध्य करायचं आहे म्हणून तेवढंच कर्म करायचं आणि सोडून द्यायचं साध्य नाही झालं, हे असं करायचं नाही. जे आवडतं ते कर्म करत राहायचं. बिलकुल. म्हणजे मला हे नेहमी वाटतं की आपण जिथं काम करतो ज्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रात असणारे सगळे लोक, त्यांच्याबद्दल आपले समव्यवसायिक त्यांच्याबद्दल आपला रिस्पेक्ट असला पाहिजे. बरोबर. समजा तुम्ही मॅथचा टीचर आहे, माझ्या विषयातल्या लोकांचा मी द्वेष करतो, ते उपयोगच नाही. माझे विद्यार्थी, येणारे पालक, त्यांच्याबद्दल भले ते फीस कमी देतील जास्त, त्याच्याबद्दल आपल्याला रिस्पेक्ट असला पाहिजे, आदर असला पाहिजे. तुम्ही जे काम करता त्याच्याबद्दल तुम्हाला आदर असला पाहिजे. हे केलं तर मला वाटतं की व्यवसायामध्ये कधी ना कधी यश नक्की मिळेल. आणि दुसरं म्हणजे आयुष्यात काय असतं की त्या फेजनं प्रत्येकाला जावंच लागतं. तेवढं स्ट्रगल केल्याशिवाय तेवढं मग आपल्याला जाता यायचं नाही. अनेक खास करके पार करत फक्त त्या सिच्युएशनला तुम्ही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. समजा एखादी चुकीची घटना घडली, चुकीचा प्रसंग आला, तर त्यावेळेला जी आपली मानसिक स्थिती आहे ती जर कुंकून नाही झाली तर माणूस डेव्हलप नाही, तर मग तो
तिथनं त्या काय होतं कोलमडून जर पडला. बरोबर. आणि बऱ्याच वेळेला काय होतं ज्यावेळेला असं होतं की आपण खूप चांगले काम करतो तरी पण आपल्याला सुद्धा चुकीचं काही आरोप झाला तर माणूस डिस्टर्ब होतो आणि मग तो उलट दुसऱ्याला शिवाय द्यायला चालू करतो. बरोबर. तर ते केलं नाही पाहिजे. बोलणारे लोक जे असतात ते काही दिवसानंतर त्यांचं बोलणं बंद होतं आपलं. कारण ते बऱ्याच वेळेला असतं काही लोकांमध्ये जेलसी असते, त्यांना आयुष्यात काही गोष्टी करता आल्या नसतात त्या आपण केलेल्या असतात त्याचे, त्यामुळे ते चुकीचे आरोप करणं बोलणं ते होत असतं. तर त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामावर लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या सगळ्यामुळे आपल्या कामावरती पण परिणाम होत दिला पाहिजे की त्यांना मला असं बोलला म्हणून मी डिस्टर्ब झालो, बरोबर मी काम करू शकलो नाही असं नाही व्हायला पाहिजे. वेळ आपण चांगलं केलं पाहिजे. आणि समजा ती व्यक्ती त्याच्या लक्षातही आलं पण की बाबा मी असं तुम्हाला बोलवतो केलं तरी आपण त्याला सरळ माफ करून टाकणे, सोडून द्यायला आणि समजून सांगणे की बाबा असं पुढं कोणामध्ये चुकीची माहिती चुकीच्या गोष्टी पसरवणं हे आपण केलं पाहिजे. आणि समाधानी राहिलं पाहिजे कुठल्याही स्थितीमध्ये. कमी असेल जास्त असेल खूप काही पैसा आला तर आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपण खूप पुढे गेलो आपण सगळ्यांपेक्षा वगैरे आहोत. सर्वसामान्यांमध्येच वावरलं पाहिजे. पैसा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते भाग वेगळा परंतु आपण नॉर्मल राहायला पाहिजे. कुठल्याही अहंकार गर्व यायला नाही पाहिजे. आणि कमी झालं तरी त्याचा आपल्याला खंड वाटलेला नाही पाहिजे, लाज वाटली नाही. सगळ्या परिस्थितीत चांगलं राहिलं पाहिजे. अतिशय सर आजच्या महाराष्ट्र टॉक शो मध्ये जो आयुष्याचा प्रवास या कार्यक्रमामध्ये अगदी लहानपणापासून तुमचा आतापर्यंतचा प्रवास आम्ही पाहिला. अतिशय कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सतत कर्म करत राहणे, एक ते एक काम करत राहणे, आनंदाने करणे, म्हणजे फीस 5 रुपये मिळेल का 5,000 मिळेल याचाही विचार न करता आनंदाने शिकवत राहणे आणि त्या मुलाला आउटपुट देत राहणे आणि अगदी शून्यापासून प्रगती करत करत कुठलाही समतोल ढळू न देता किंवा खूप पैसा आलाय म्हणून वेगळ्या गोष्टी काहीतरी करणं, वेगळे मोठमोठे बिझनेस करणं किंवा या कार्यापासून दूर जाणं असंही काही केलेलं नाही. हे सर्व इथिक्स आम्हा सर्वांना, दर्शकांना, मुलाखत ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना, तरुणांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील. धन्यवाद सर. सर या मुलाखतीमध्ये आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेतो. यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या किंवा दूरच्या कोणत्याही नातेवाईकाला जे हयात असतील किंवा नसतील किंवा मित्राला एक फोन करायचा आहे आणि त्याला काहीतरी बोलायची इच्छा तुमची राहिलेली आहे तर ते त्याला बोलायचं आहे. आज मी मुलाखतीनंतर माझे जे गुरु आहेत चालनापूरकर सर ज्यांचं काही वर्षापूर्वी निधन झालं तर त्यांना मी फोन लावणार आहे. हॅलो, हां सर, मी जोशी बोलतो. मी साधारणतः 1989ला आपल्याकडे क्लासला आलो. 10वीमध्ये तुमच्याकडनं गणित शिकलो. त्याच्यानंतर मग 11वी-12वीला गणित त्याचा तुमच्याकडे पुन्हा क्लास केला. मी गणितामध्ये माझी आवड निर्माण झाली, मी खूप परफेक्ट झालो. त्याच्यानंतर मी 1-2 वर्षानंतर क्लासेस घ्यायला सुरुवात केली. क्लासेस घेतल्यानंतर 2-3 वर्षानंतर मी तुम्हाला भेटले. मला माझ्या मनात भीती होती की तुम्हाला कसं सांगायचं, कारण की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात मी परत यायला होतो. तुम्हाला एक कॉम्पिटिशन तयार करत होतो असं माझ्या मनात भीती वाटत होती. म्हणून मी बऱ्याच वेळेला ते खूप धैर्य करून मी तुमच्यापर्यंत आलो आणि तुम्हाला सांगितलं की मी क्लास चालू करतो आहे. तर त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघितले आणि तुम्हाला जे आनंद झाला दिसला त्याच्यातून मला एकदम वेगळंच तुमच्या व्यक्तीमध्ये बघायला मिळालं की बाबा एखादा व्यक्ती आपल्या क्षेत्रात येतो आहे आणि मग त्याचं त्यांनी माझं स्वागत केलं. तुला काही अडचण आली तर तू माझ्याकडे कधी ये, मी तुला सगळं सांगतो, चांगलं काम करतो, असं क्लास चांगलं चालावं असं कर. म्हणजे पहिल्याच वेळेला मला इतक्या शुभेच्छा मिळाल्या. त्याच्यातनं मी अगदी माझी पॉवर खूप मोठ्या पद्धतीनं वाढली. नंतर आपला सहवास अनेक वर्ष राहिला. 1990पासून जवळपास 2007-08पर्यंत माझी क्लासची खूप प्रगती झाली. त्या प्रत्येक क्षणामध्ये प्रगतीमध्ये तुम्हाला आनंद वाटायचा. तुम्ही माझ्या क्लासच्या वस्तुशांतीला आलात. अनेक माझ्या सगळ्या प्रसंगामध्ये
अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात तुम्ही मला मार्गदर्शन केलं, पण अचानक तुम्हाला आजार निर्माण झाला आणि तुम्ही आमच्यातनं निघून गेलात. तर ते खूप मोठी खंत शेवटच्या वेळेला मी तुम्हाला भेटू शकलो नाही. ही एक खंत माझ्यामध्ये राहील. परंतु मला नेहमी वाटतं की ज्यावेळेला मला काही प्रसंग येतो आणि अडचण येते त्यावेळेला आपण नक्की मला अंतःप्रेरणानं मार्गदर्शन करत असतात आणि मला ते इथून पुढे मिळत राहील असं मला वाटतं. थँक्यू सर.